तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा जो काही आपला व्हिडिओ असेल तो थंबनेलवरून तुम्हाला समजला असेल की आपण कशावर करणार आहोत. ओके, मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या एडिटिंग फॅमिलीकडून मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. ओके, तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी कमेंट करू शकताय आणि तुमचा जे काही व्हिडिओ असेल आवडता, ओके, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगू शकताय. तर त्याचा विषय म्हणजे कसा आहे की आपण या ठिकाणी 3 डिझाईन या ठिकाणी केलेल्या आहेत. तर तिन्हीच्या जे काही थंबनेल्स असतील ते एक एक करून तुमच्या आता या ठिकाणी स्क्रीनवर होत असतील आणि तिन्ही व्हिडिओचे जे काही लिंक्स असतील ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ओके, आणि प्रत्येक व्हिडिओ 5-5 मिनिटाचाच या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला पासवर्ड भेटेल आणि मटेरियल घेऊन तुम्ही डिझाईन या ठिकाणी काय करू शकता, बनवू शकता. ओके, तुम्हाला करायचं 2 कामं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही मटेरियल घेताय, इथून डाउनलोड करून निघून जाताय, तर त्याच्यामुळे तुमचा पुढचा जो काही व्हिडिओ असेल तो बघायचा या ठिकाणी मिस होऊन जाते. ओके, तुम्हाला ते जर करायचं नसेल, खाली जे लाल रंगाचं बटन दिसतंय त्याच्यावर क्लिक करा आणि सोबतच बाजूच्या घंटेवर सुद्धा दाबायला विसरायचं नाही. ओके, बाकी सगळं करण्यासाठी मी या ठिकाणी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर दुसरं एक काम करायचं तुम्हाला, ते म्हणजे जायचं तुम्हाला इंस्टाग्रामला. ओके, या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुमच्या जे काही अडचणी असतील किंवा तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येत असतील तुम्ही सर्व माझ्यासोबत या ठिकाणी काय करू शकता, शेअर करू शकता. ओके, सोबतच मी या ठिकाणी जे काही डिझाईन्स असतील ते डिझाईन्स सोबत त्या डिझाईनच्या जे काही रील्स वगैरे असतील तर ते सर्व या ठिकाणी काय करत असतो, पब्लिश करत असतो. तुम्ही तर या ठिकाणी आल्याच्या नंतर हे सर्व गोष्टी या ठिकाणी काय करू शकता, पाहू शकता. ओके, अशा पद्धतीचं सगळं या ठिकाणी कंटेंट अवेलेबल असतं. तुम्ही येऊन नक्की यावेळेसला चेक करून घ्या. त्याच्यानंतर आहे आपलं दुसरं काम, तर ते म्हणजे की भाई आजचं जे काही मटेरियल असेल तर ते या ठिकाणी काय काय दिलेलं आहे, काय काय. ओके, सर्वात पहिले तर जे काही डिझाईन असेल तर डिझाईन या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये जे काही आपण इफेक्ट्स यूज केले असतील सर्व या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे दुसरा पार्ट आपला, तो म्हणजे बॅकग्राऊंडचा. ओके, तर बॅकग्राऊंड तुम्ही या ठिकाणी झूम करून बघू शकता. तर जे काही स्मोक असेल, स्मोक यूज केला. त्याच्यानंतर कलरचे काही पॅच आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक बघितलं तर छोट्या छोट्या या ठिकाणी मेसेज जो काही असेल तो आपण या ठिकाणी टेक्स्टमध्ये टाकून ठेवलेला होता. त्याच्यानंतर जे काही असेल तर या ठिकाणी नेमप्लेट या ठिकाणी तुम्हाला मी टाकून दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला जास्त काही याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर जो काही टेक्स्ट असेल तर तुम्ही टेक्स्ट या ठिकाणी बघू शकता. एकदम जबरदस्त असं टेक्स्ट सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दिला होता. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे काही पेजेस असतील तर हे सर्व या ठिकाणी तुम्हाला मी काय केलेलं आहे, देऊन टाकलेलं आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, आपले जे काही व्हिडिओ असेल ते व्हिडिओ जायचं या ठिकाणी एडिट करण्यासाठी. आता ती जी काही डिझाईन असेल तर ती आपण या ठिकाणी क्रिएट करूयात. तर मित्रांनो, जे काही डिझाईन क्रिएट करायची असेल ती कोण्या ॲप्लिकेशनमध्ये या ठिकाणी करू शकता, तर या ठिकाणी पिक्सल लॅब यूज करा किंवा तुम्ही पिक्सार्ट सुद्धा या ठिकाणी करू शकता. ओके, तर मी या ठिकाणी जे काही पिक्सल लॅब असेल तर ते या ठिकाणी ओपन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही न्यू टेक्स्ट असेल या ठिकाणावर डिलीट करायचं. ओके, तर तुम्हाला माय प्रोडक्ट्समध्ये जातोय आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर जे काही आपल्या प्रिव्हियसच्या डिझाईन्स असतील, ओके, म्हणजे जे काल एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याचा आधी एक व्हिडिओ टाकला होता, तर ते डिझाईन्स मी या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो. ओके, तरी तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. तर ही होती आपली दुसऱ्या दिवशी आलेला जो काही व्हिडिओ होता त्याच्यामधले डिझाईन, म्हणजे काल जो टाकला होता त्याच्यामध्ये ही डिझाईन या ठिकाणी तुम्हाला दिली होती. आणि त्याच्या आधी एक आपला व्हिडिओ आला होता, तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा जे काही बॅकग्राऊंड असेल तर ते यूज करून एक प्रोफेशनल पद्धतीचे जे काही डिझाईन असेल तर ते मी या ठिकाणी तुम्हाला दिली होती. तर त्याची जे काही स्क्रीन असेल तर ती या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. ओके, तर दोन्ही जे काही पीएल फाईल असतील ते तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि दोन्हीच्या व्हिडिओच्या जे काही लिंक्स असतील ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपलं जे काही टेलिग्राम चॅनल असेल त्या ठिकाणी मिळून जातील. तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता आणि हे सर्व व्हिडिओ जे काही असेल तर या ठिकाणी काय करू शकता, चेकआउट करू शकता. ओके, बाकी आपण आता या ठिकाणी डिझाईन क्रिएट करूयात. करण्यासाठी 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जायचं इमेज साईजवर आणि या ठिकाणी हाईट आणि जे काही वेट असेल ती तुम्हाला सेट करायच्या 5,000. ओके, अशा पद्धतीनं सेट करा. ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करा. डबल चौकोनवर क्लिक करून इथं तुम्हाला व्हाईट रंग सिलेक्ट करायचा. प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीनं क्लिक करून या ठिकाणी जे काही फोल्डर असेल तर फोल्डर या ठिकाणी घ्यायचं. ओके, तर आजच्या फोल्डरचं नाव दिलेलं आहे मकर संक्रांती 3 म्हणून. ओके, तिसरा व्हिडिओ आहे तर 3 नंबरचं या ठिकाणी फोल्डरला नाव दिलेलं आहे. सर्वात पहिले जे काही बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंड ॲड करायचं. सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करून अशा पद्धतीनं क्लिक करू शकता. त्याच्यानंतर इथं क्लिक करून हे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, लॉक करून घ्यायचं. ओके, आता हे लॉक झाल्याच्या नंतर सर्वात पहिले या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तुमचा जो कोणी मॉडेल असेल त्याचा फोटो आणू शकताय किंवा बाकीचे जे काही पीएनजीज असतील याच्यामध्ये, जसं की हा मेन टेक्स्टवाला पीएनजी आहे. ओके, तरी सेंटर इमेज होती आपली, तरी सेंटरला तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ॲड करू शकता काहीच अशा पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर मग आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, तुमचा जो कोणी मॉडेल असेल म्हणजे ज्याचा कोणाचा फोटो तुम्हाला डिझाईनमध्ये यूज करायचा असेल तर तो फोटोवाला माणूस तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, अशा पद्धतीनं ॲड करू शकता. ओके, तर एक तुम्हाला छोटी आणि मस्त अशी गुड न्यूज देऊन टाकतो. तर पासवर्ड जो काय असेल तर तुम्हाला किती टाकायचा आहे, पासवर्ड तुम्हाला टाकायचा 1428. किती टाकायचं आहे, 1428. ओके, तर काही हिंदीवाले होते तर त्यांनी टाकायचे 1428. किती टाकायचे, 1428 असं 4 अंकाचा पासवर्ड आहे. हाच टाकल्याच्या नंतर तुमची जी काही पीएल फाईल असेल आणि सोबतच पीएनजी फाईल असेल दोन्ही या ठिकाणी तुम्ही ओपन करू शकताय आणि कमेंट बॉक्समध्ये कोणीही सांगू नका. ओके, तर हे झालं या ठिकाणी. झाल्याच्या नंतर आता बाकीचे जे काही आपल्या पीएनजीज असतील तर ते आपल्याला या ठिकाणी काय करायच्यात, व्यवस्थित सेट करून घ्यायच्यात. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी काय करू शकता, सेट करू शकता. तर मी हे या ठिकाणी ॲड केलेले आहे. त्याच्यानंतर लगेच आपल्याला काय करायचं आहे, ह्या जे काही पतंगाची पीएनजी असेल तर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, सेट करून घ्यायचं काही अशा पद्धतीनं. ओके, तर हे तुम्ही अशा पद्धतीने इथं घेऊ शकता.
त्याच्यानंतर काही खाली वर तुम्हाला या ठिकाणी करायचं असेल तुम्ही ते सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी काय करू शकता, करून घेऊ शकता. ओके. त्याच्यानंतर हा जो काही ताटाचा पेंज असेल किंवा याच्यामध्ये जे काही तिळगुळ दिले असतील तर हा पेंज सुद्धा तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकताय. त्याच्यानंतर एक तुम्हाला या ठिकाणी मेसेजचा पेंज दिला असेल, ओके, जो की आपला टेक्स्ट होता, तर हा टेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी काय करायचा, ॲड करून घ्यायचा काहीसा अशा पद्धतीनं. ओके. हा टेक्स्ट ॲड केल्याच्या नंतर सर्वात शेवटी एक आपली पेंज राहते, तर ती म्हणजे आपला जो काही लोगो असेल तर ती आपल्याला लोगोची जी काही पेंज असेल तर ती पेंज या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं. ओके. काहीशा अशा पद्धतीनं. तर एवढ्या सगळ्या पेंजेस लावल्याच्या नंतर आपले जे काही डिझाईन असेल ते डिझाईन या ठिकाणी क्रिएट होऊन जाते. ओके. तर भावानो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला बिलकुलही विसरायचं नाही आहे. आणि सोबतच जर बाकीचे तुम्हाला व्हिडिओज या ठिकाणी पाहिजे असतील तर एक तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता आणि एक तुम्हाला राईट साईडला दिसत असेल तर दोन्ही व्हिडिओ जे काही असतील तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता. बाकी आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. भेटूयात उद्या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.